खतांची आणि बियाण्यांची निवड करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी सर्वप्रथम माती परीक्षण करणे गरजेचे आहे. प्राध्यापक B.M. बंदीछोडे. शेतकऱ्यांनी सोयाबीन, ऊस किंवा अन्य पिकांची लागवड करण्यापूर्वी आपल्या शेतजमिनीतील माती परीक्षण करूनच खतांची मात्रा आणि बियाणे निश्चित करूनच पिकांची लागवड करावी. त्यामुळे अपेक्षित उत्पन्न मिळेल, असे प्रतिपादन सोयाबीन आणि ऊस तज्ज्ञ प्राध्यापक B.M. बंदीछोडे यांनी बागदरी तालुका तुळजापूर येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना केले आहे. शिव बसव राणा आणि काशीबा महाराज जन्मोत्सव मंडळ बागदरी तालुका तुळजापूरच्या वतीनं शिवजयंती निमित्ताने दिनांक 13 ते 19 फेब्रुवारी 2026 दरम्यान शिवसप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून या सप्ताहातील व्याख्यानाचे पहिले पुष्प गुंफताना प्राध्यापक B.M. बंदीछोडे हे बोलत होते आणि पुढे बोलताना ते म्हणाले की शेतकरी अधिक आर्थिक उत्पन्न मिळवण्यासाठी ऊस किंवा सोयाबीन पीक लागवडीची निवड मोठ्या प्रमाणात करत असताना दिसतात. तरी आपल्या शेतात ऊस उत्पादक लागवड करण्यापूर्वी बियाणे म्हणून ऊसाच्या कांडीपेक्षा आधुनिक पद्धतीने सध्या नर्सरीमध्ये ऊसाचे रोप उपलब्ध आहे. तरी शेतकऱ्यांनी आपल्या शेतजमिनीतील मातीचे परीक्षण करून ऊसाचे पीक नर्सरीतून आणून त्याची योग्य पद्धतीने 2 सरीमध्ये ठराविक अंतर ठेवून लागवड करावी आणि त्या ऊसाला लागणारे खत कोणते आणि किती प्रमाणात वापरावे याची माहिती माती परीक्षणाच्या आधारे घेऊनच खताची मात्रा निश्चित करावी. अंतर्गत मशागत करून वेळच्या वेळी पाणी दिल्यास एकरी ऊसाच्या उत्पादनात निश्चितपणे वाढ होईल आणि तेव्हा शेतकऱ्यांनी याची काळजी घेऊनच ऊसाची लागवड करावी. सोयाबीन पीक पेरणी करत असताना देखील पाण्याचे क्षेत्र, कोरडवाहू क्षेत्र, माती परीक्षण याचा अभ्यास करून वेळच्या वेळी फवारण्या करून सोयाबीन पिकाची काळजी घेतल्यास शेतकऱ्याच्या उत्पन्नात निश्चितपणे वाढ होईल, असे सांगितले. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर आणि श्री संत काशीबा महाराज यांच्या प्रतिमांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करून व्याख्यानाला सुरुवात करण्यात आली आणि या प्रसंगी विचारपीठावर प्राध्यापक सचिन मिटकर, युवा शेतकरी गोपाळ उर्फ बाळू यादव हे उपस्थित होते. या प्रसंगी समोर बसलेल्या उपस्थित शेतकऱ्यांना प्रश्न विचारून त्यांच्या शंका कुशंका यांचे निरसन करत प्राध्यापक B.M. बंदीछोडे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले आणि यावेळी सधन शेतकरी हरिभक्त परायण राजकुमार पाटील, फत्तेसिंग ठाकूर, रामचंद्र यादव, शशिकांत बिराजदार, भरतसिंग ठाकूर, अमोल गोगावे, ग्रामपंचायत सदस्य अमोल पवार यासह शेतकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. तुळजाई एक्सप्रेससाठी S.K. गायकवाड, नळदुर्ग.